निलेश राणे माझ्या घरात अनधिकृतपणे घुसले असा आरोप विजय केनवडेकर यांनी केलाय। मी कुणाला पैसे दिले असतील तर पुराव्यासह सिद्ध करा असं आवाहनही त्यांनी केलंय। यावेळी बोलताना केनवडेकरांना अश्रू अनावर झाले। मालवणमध्ये पैसे वाटपावरून भाजप आणि शिंदे सेनेतील संघर्ष टोकाला गेलाय। रवींद्र चव्हाण येतात तेव्हाच जिल्ह्यामध्ये पैशांचा जोर कसा वाढतो असा सवाल शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी उपस्थित केलाय। हे उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आले तर पालिका लुटतील असा हल्लाबोलही त्यांनी केला। ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे। या भेटीत जागा वाटपासह मनसेला महाविकास आघाडीत घेण्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते। मुंडकं कुणाचं हातपाय कुणाचे मग तुम्हीच सांगा, यांचं शरीर चालणार तरी कसं असं म्हणत गुलाबराव पाटलांनी विरोधकांवर टीका केली आहे। तर त्यांचं मटण खा आणि आमचं बटण दाबा असं आवाहनही त्यांनी मतदारांना केलं। "50% आरक्षण मर्यादेसंदर्भात सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणी संदर्भात शरद पवारांनी मोठं विधान केलंय। पुढील 2-3 दिवसात काय होईल सांगता येत नाही असं पवार म्हणाले। तर 50% आरक्षणाच्या मर्यादेचं पालन करण्याबाबत कोर्टाची भूमिका आग्रही दिसते असं देखील पवारांनी म्हटलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या लोहा प्रचार सभेत आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलाय। त्यांनी एसी आरक्षण उपवर्गीकरणावर बोलण्याची मागणी केली आहे। गोंधळ वाढल्याने पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी शिंदे गटाच्या बंडाबाबत मोठा गौप्यस्फोट केला। 50 खोके ही सत्य घटना असल्याचा दावा त्यांनी केलाय। संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदेंकडून 50 कोटी रुपये घेतल्याचा थेट आरोपही त्यांनी केला। हिंगोलीतील सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदे सेनेच्या उमेदवाराचं नाव न घेता त्याच्यावर टीका केली आहे। आम्ही विकासाचा कार्यक्रम घेऊन आलोय, पण काही लोक फक्त माल कमावण्यासाठी आलेत असं ते म्हणाले। ठाकरे सेनेकडून शिंदे सेनेमध्ये येताना 50 कोटी रुपये घेतल्याचा दाव्यानंतर फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली। लाडकी बहीण योजनेवरून महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी ही माझीच संकल्पना असल्याचं मोठं वक्तव्य केलंय। या वक्तव्यामुळे सत्ताधारी पक्षातील नेत्यांमध्येच श्रेयवादाची लढाई रंगली आहे। कल्याणमध्ये तिकीट तपासणीत एका महिलेकडे UTS ॲपमधील बनावट डाउनलोडेबल तिकीट आढळलंय। तर चौकशीमध्ये इंजिनियर पतीने तंत्रज्ञानाचा वापर केलाय आणि हे तिकीट तयार केलंय। रेल्वे फसवणुकीच्या या गंभीर प्रकाराची दखल घेत कल्याण GRP पोलिसांनी तातडीने पती पत्नी दोघांवरही FIR दाखल केला। मुंबईत आता रस्ते आणि इमारतीच्या गच्चीवर जाहिरात प्रदर्शित करता येणार नाहीये। मुंबई महानगरपालिकेने जाहिरातीची मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत। एकेरी त्याचप्रमाणे पाटपोट आणि VL आकारास परवानगी देण्यात आलेली आहे। मात्र त्रिकोणी, चौकोनी, पंचकोनी, षटकोनी स्वरूपाच्या जाहिरात फलकांनाही परवानगी दिली आहे। ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एव्हरेस्ट वर्ल्ड समोर एका सरबत विक्रेत्याकडून पाण्याऐवजी गटाराचं पाणी वापरलं जात आहे। मनसेचे कार्यकर्ते निलेश चव्हाण यांनी हा प्रकार समोर आणत त्या सरबत विक्रेत्याला मनसे स्टाईलने धडा शिकवला। डोंगराळे प्रकरणातील आरोपीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी पार पडली आहे। मालेगाव न्यायालयाने आरोपीला 1 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।
मालेगाव डोंगराळे चिमुकली हत्या प्रकरणातील आरोपी तपासात सहकार्य करत नाहीये आणि यामुळे अडचणी येत असल्याचं वकील संजय सोनवणे यांनी म्हटलंय। बिहारच्या निकालाच्या धर्तीवर आरोपीला एका दिवसात फाशीची शिक्षा देणं शक्य असल्याचा युक्तिवाद वकिलांनी केलाय। मुंबई विमानतळावरील कामगारांसाठी स्वस्त कॅन्टीनची मागणी शिंदे सेनेच्या एअरपोर्ट एम्प्लॉईज एव्हिएशन युनियनने केली आहे। युनियनने मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या व्यवस्थापनाला कामगारांच्या हक्कांसाठी जाब विचारलाय। 7 दिवसात मागण्यांवर तोडगा न निघाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा आमदार मुर्जी पटेल यांनी दिलाय। पुण्यात बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 3.5 किलो सोन्याची दत्ताची मूर्ती भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे। 112 वर्षांपूर्वी भेट मिळालेली ही मूर्ती सुरक्षिततेसाठी 60 वर्षांपासून बँकेच्या लॉकरमध्ये होती। नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बारूळ या ठिकाणी 12व्या राष्ट्रीय ड्रॅगन बोट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेमध्ये जम्मू काश्मीर त्याचप्रमाणे मणिपूर, केरळ, महाराष्ट्रासह देशातील 24 राज्यांचे सुमारे 700 खेळाडू सहभागी झाले। या स्पर्धेतून 2026 मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड केली जाणार आहे। उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये एका नवरीने परंपरा मोडून नवऱ्याच्या घरी नाचत गात आपली लग्नाची मिरवणूक नेली आहे। मुलीच्या लग्नाची वरात मुलासारखी साजरी करण्याची इच्छा नवरीच्या वडिलांची होती आणि या मिरवणुकीची नोंद घेण्यासाठी खास लग्नपत्रिकाही छापण्यात आली होती। क्रेझी बॉय डान्स बार यामध्ये आता पहाटे 4 वाजेपर्यंत छमछम सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय। निर्धारित वेळेनंतरही बार सुरू ठेवून डान्स बारमध्ये कायद्याचं उल्लंघन सुरू आहे। त्यामुळे परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर बसल्याची चर्चा आहे। पोलिसांनी मारहाण केल्यामुळे मयूर खुंटे यांनी आत्महत्या केली असा आरोप करत नातेवाईक आणि कार्यकर्त्यांनी भोर महाड रस्त्यावर रास्ता रोको केलाय। मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून निलंबनाची मागणी आंदोलकांनी केली। पुण्यातील एका व्यावसायिकाची 3,79 लाखांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला। दुबई आणि टांझानिया येथून कमी दरामध्ये स्क्रॅप मटेरियल पुरवण्याचं आमिष दाखवून फसवणूक केली आहे। पोलिसांनी मुख्य सूत्रधार संजय राघव याला कोलकाता येथून अटक केली। जालन्यातील भोकरदन नांजा गावामध्ये गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणारा रॅकेट उघडकीस आलाय। एका जनावरांच्या गोठ्यामध्ये हा गोरखधंदा सुरू होता। या प्रकरणी 2 आरोपींना अटक केली असून ते दोघेही डॉक्टर नसल्याची माहिती समोर आली।